बाईचं शरीर हे गरम असतं आणि ते बाईचं गरम शरीर हे माणसाच्या थंड शरीराला सुद्धा गरम बनवतं. आणि माणसाचं शरीर जर एकदा गरम झालं तर ते लवकर थंड होत नाही. ते थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो, थोडा काळ लागतो. मी आणि माझा मित्र दोघेही एकमेकाचे पक्के मित्र, सवंगडी, पक्के सखे दोस्त. एकमेकाशिवाय एकमेकाला थोडंही राहवत नव्हतं. असे घनिष्ठ मैत्रीता असलेले आम्ही दोघं मैत्र एका ठिकाणी सहज फेरफटका मारायला घराच्या बाहेर निघावं, थोडं कुठून तरी हिंडून फिरून यावं, मन मोकळं करून यावं म्हणून दोघंही रस्त्यानं निघालो असता. गल्लीनं चालत असताना एक बाई दिसली, एक मुलगी दिसली आणि त्या मुलीनं आमच्याकडं एक स्मित हास्य केलं. चालताना स्मित हास्य केलं, नजरानजर झाली. तिनं आमच्याकडं पाहिलं, आम्ही तिच्याकडं पाहिलं आणि तिनं स्मित हास्य केल्यामुळं माणसाचं मन हे हळवं असतं. ते लगेच उमलायला सुरुवात झाली आणि माझ्या मित्रानं अलगद ताबडतोब त्या मुलीला मिठीत घेतलं. कुणाची पर्वा केली नाही. मागून कुणी बघल का, पुढून कुणी बघल का, इकडून कुणी पाहिल का, तिकडून कुणी पाहिल का, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता एकदम माझ्या मित्रानं तिला मिठीत घेतलं. लुसलुशीत गोर पान, कवळं लस, हळदीच्या गाभ्यासारखं पिवळं शरीर, चवळीच्या शेंगासारखं कवळं शरीर, नाजूक शरीर, आल्हाददायक शरीर, हवंसं वाटणारं तिचं शरीर माझ्या मित्राच्या मिठीत होतं, माझ्या मित्राच्या कवेत होतं. फक्त बघायची दिरकार. तिनं त्याच्याकडं बघितलं, त्यानं तिच्याकडं बघितलं, एकमेकाचा इशारा झाला, तिनं हात पांगवले आणि यानं अलगद तिला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतलं आणि तो तिचे पापे घेऊ लागला, तो तिचे चुंबन करू लागला, तो तिचे मुके घेऊ लागला. तिचे गुलाबी ओठ, पिवळे आणि गुबगुबीत लुसलुसीत नरमानरम तिचे गाल, तो स्वच्छंदपणे, तो मुक्तपणे तो तिचे मुके घेत होता, आनंद घेत होता आणि मी फक्त बघत होतो. मी मनात जळत होतो, मन बोलत होतं, याला नाहक सोबत आणलं. कदाचित याला सोबत नसतं आणलं तर हे आनंदाचे क्षण माझ्या पदरात असते, हे आनंदाचे क्षण हे माझ्या कवेत असते, हे आनंदाचे क्षण हे माझ्या हातात असते. याला मी नाहक आणलं, पण ना विलाज होता. तो आनंद घेत होता, मी पाहत होतो, मनातल्या मनात जळत होतो, मनातल्या मनात तडफडत होतो, मनातल्या मनात राख राख होत होतो. याला मी नाहक आणलं, कारण या आनंदाचा भागीदार हा झाला. हा तिला मनाप्रमाणे उचलून घेऊन इकडं तिकडं बिलकुल तिच्या शरीरासोबत खेळत होता. मला जमत नव्हतं, मी जळत होतो, काय करावं समजत नव्हतं, मन तडफडत होतं. तिचं ते कोवळं शरीर आणि तो त्या शरीराशी खिलवाड करत होता. अरे रे, माझं मन तडफडल्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. पण घडलं वेगळं. काही क्षणाचा विलंब, काही क्षणाचं अंतर, काही वेळेचं अंतर, तिनं माझ्याकडे हात केले, माझ्याकडे बघितलं, नजरानजर झाली.
की त्याच्यापासून, त्याच्या विळख्यातून, त्याच्या मिठीतून, त्याच्या बाहूतून तिनं स्वतःला सोडून घेतलं आणि माझ्याकडे हात पांगवले. माझा आनंद द्विगुणित झाला. मनात असलेलं सर्व काही क्षणात विरघळून गेलं आणि माझं मन बदललं. वेळ ही क्षणाचाही वेळ न लावता मी अलगद तिला फटकन ओढून घेतलं. माझ्या बाहुपाशात, माझ्या मिठीत, माझ्या कवेत. असं वाटत होतं कडकडून मिठी मारावी, पण ते नाजूक, कोमल, सुंदर, गुबगुबीत शरीर कव सहन केली नसती, मिठी सहन केली नसती. कारण माणूस आणि मुलगी यात फरक असतो. माणसानं मारलेली कडकडून मिठी हे कधी कधी मुलीला एक वेदनादायक ठरते. म्हणून मी तिला मिठी न मारता सहज जवळ मांडीवर घेतलं. तिचे मी पण मुके घ्यायला सुरुवात केली. मी माझ्या मित्राकडून बघितलं यानं काय काय केलं, त्याच्यापेक्षा शिल्लक माझ्या पदरात पडलं पाहिजे म्हणून मी तिचे गुलाबी गुलाबी ओठाचे मुके घेऊ लागलो. तिच्या गुबगुबीत पिवळ्या धमक गालाचे मुके घेऊ लागलो. तिच्या हातावरून, तिच्या पोटावरून, तिच्या पाठीवरून, तिच्या मांडीवरून, तिच्या पायावरून चोहीकडून हात फिरवू लागलो आणि तिचंही शरीर तापू लागलं, गरम होऊ लागलं. माझंही शरीर गरम होऊ लागलं. दोघांचेही शरीर अगदी गरम 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 एकमेकाला एहसास होऊ लागला की खरं तिचं शरीर गरम आहे, तिलाही होत असावा की माझंही शरीर गरम आहे. मी अलगद माझ्या हाताची बोटं तिच्या डोक्यातल्या केसात फिरवू लागलो, केस मळू लागलो, इकडून तिकडे हात बोट फिरवू लागलो. तीही अलगद तिनंही हात तिचे माझ्या डोक्यावर ठेवले, माझ्या केसात खुपसले आणि तीही त्याला हळुवारपणे चुरगळू लागली. खूप काही घडत होतं. सांगता येत नव्हतं, सांगता येण्याजोगं नव्हतं. आनंदाचे क्षण हे सर्वच काही सांगाय इतके लहान सहान नसतात. खूप काही प्रसंग हे खूप मोठे असतात की ते आपण शब्दात नाही मांडू शकत. त्याच प्रकारची ही गत होती, त्याच प्रकारचा हा प्रसंग होता, त्याच प्रकारची ही गोष्ट होती. मी हळूहळू तिच्या मांडीवरून, पायावरून, हातावरून, पोटावरून, मानेवरून माझे बोट फिरवत होतो आणि ती स्मित हास्य करत होती, ती हसत होती आणि तिचे डाळिंबाच्या अगदी गुलाबी दाण्यासारखे तिचे ओठातून कार निघत होता. स्मित हास्य होत होतं. ती बघत होती. एक एक डोळ्यानं एक एक प्रसंग माझ्या समोर उभा करत होती. मी त्याचा आनंद घेत होतो. आनंद घेत असताना मला मित्राकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. मित्र माझ्या सोबत आहे की नाही याची मला जाण नव्हती. मित्र माझ्याजवळ उभा आहे याचं मला भान नव्हतं. मी फक्त प्रसंगाला धरून मी आनंदाच्या एका प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. तिचं गरम झालेलं शरीर मला अगदी गरम करत होतं. काय करावं समजत नव्हतं. मलाही माहीत नव्हतं समोरून कुणी येईल का आणि ते बघल का, मागून कोणी येईल का आणि ते बघल का, इकून कोणी येऊन आपल्याला बघल का, तिकून कोणी येऊन आपल्याला बघल का. जमान्याची चिंता नव्हती, जगाची पर्वा नव्हती, दुनियेची गरज नव्हती. एकदा माणूस प्रेमामध्ये गुंतला की खरंच तो बाहेर येणं शक्य नाही आणि प्रेम हे आंधळं असतं.
प्रेम हे आंधळं असतं म्हटल्यामुळं समोर काही दिसत नाही, कोणाचं कोणाला भान नाही, जगावून घेणं देणं नाही. ह्या सर्व गोष्टी मला त्याच क्षणी जाणवल्या आणि मला कोणाची काही गरज नसल्यासारखं झालं. मी फक्त तिला जवळ घेतलं होतं, माझ्या कवेत घेतलं होतं, माझ्या मिठीत घेतलं होतं आणि एवढं असून सुद्धा मी तिचे मुके घेत होतो, मी तिचे पापे घेत होतो, मी तिच्या शरीरावरून हात फिरवत होतो, मी मनसोक्त आनंद घेत होतो, मी स्वतःला स्वर्गात गेल्यासारखं समजत होतो, स्वतः मी स्वर्गातल्या अप्सरांचा आनंद घेत होतो. त्या मुलीसमोर, तिच्या सौंदर्यापुढं, तिच्या सुंदरतेपुढं इतकी काही लावण्यखनी दुसरी स्वर्गात सुद्धा भेटल आणि स्वर्गात सुद्धा असल असं कधीच वाटत नव्हतं. असं वाटतच नव्हतं की हिचं सौंदर्य त्या अप्सरांपेक्षा कमी आहे, असं वाटत नव्हतं आणि त्याचा मी आनंद घेत होतो. असाच आनंद घेत असताना, हे सर्व काही आनंदी आनंद घडत असताना, हे सर्व काही माझ्या डोळ्यासमोर मोठा आनंदाचा चित्रपट मी बघत असताना साक्षात हा काही सांगावा नव्हता, हे काही मृगजळ नव्हतं, हे सर्व साक्षात माझ्या मांडीवरती बसलेली, माझ्या कवेत असलेली, माझ्या मिठीत असलेली एक सुंदर, एक छान, एक गुलाबाच्या कळीसारखी, एक गुबगुबीत, एक सुंदरतेचं एक पार सुंदरता पार केलेली एक लावण्यखनी, इतकी सुंदर की बघा आणि बघतच राहावं, इतकी सुंदर असलेली मुलगी माझ्या बाहुपाशात होती, माझ्या मांडीवर बसलेली होती. ह्या आनंदाला पारावार नव्हता. मी जग विसरून गेलो होतो, मी कुठे हे विसरून गेलो होतो. अशातच मागून कोणीतरी आलं आणि त्यानं खसकन तिला ओढलं म्हणून मी मागं बघितलं. मागं बघितल्यावर समजून आलं, मी ध्यानावर आलो. सर्व काही जे काही होतं ते क्षणात थोडं स्टॉप केलं, चित्रपट थोडा स्थगित केला. कारण मागून कोण आलं, तिला मागून कोण ओढलं, तिनं मागून कोण घेतलं हे बघितलं तर मागून तिला उचलून घेणारी तिची आई होती. तिच्या आईनं माझ्या बाहुपाशातून, माझ्या मांडीवरून त्या मुलीला उचलून घेतलं आणि तिनं सांगितलं, भाऊ तुमची पॅन्ट भरली. त्या मुलीनं संडास केलेली होती. मी घरात जाऊन फक्त तिची कंबर धुवायसाठी पाणी आणायला गेले होते. तुम्ही तर बघायचं की हिनं संडास केलेली, ही अशीच हिंडते, ही अशीच फिरते, ही गल्लीतली इतकी काही फेमस आणि इतकी काही लाडकी झालेली मुलगी आहे की गल्लीनं कुणी जरी चाललं तरी ही हात करते आणि तिला कुणीही अलगद उचलून घेतं, तिचे मुके घेतं, तिचे पापे घेतं. अशी मुलगी या अख्ख्या गल्लीत नाही. तिला नेमकंच दुसरं सरलंय आणि तिसरं लागलंय, पण अजूनही ती संडास कपड्यात करते. हे आमचं दुर्भाग्य आहे की एवढी सुंदर मुलगी आमच्या पोटी दिली, पण अजून तिला संडास कुठं करावं हे समजत नाही. तिला आम्हाला संडास बसवावं लागतंय आणि ही एक हप्ता दीड हप्ता झालं, तब्येत ठीक नाही आहे, हिचं शरीर गरम आहे, हिला ताप आलेला आहे, हिला फेवर आहे. तापेचं गंज, हिचे दवाखाने चालू आहेत, खूप दवाखाने केले, अजून फरक नाही. हिला ढाळ होत आहेत, हिला संडास होते, हिला समजत नाही कुठं संडास करावं. तेव्हा समजलं माझं शरीर तापलं होतं, हिचं पण शरीर गरम लागत होतं, हिला ताप होता आणि त्या तापामुळं की काय माझा ताप वाढला होता. काय करावं समजत नव्हतं. मित्रांनो, प्रेम वाटत चला, प्रेम वाटल्यानं वाढतं. हे असं प्रेम आहे. मोठ्याच मुलीकडून, मोठ्याच बाईकडून प्रेम भेटणं असं नाही. छोटे मुलंसुद्धा माणसाला आनंदी ठेवून जातात, छोटे मुलंसुद्धा माणसाला आनंद देऊन जातात, छोटे मुलंसुद्धा आपल्याला सुखी करतात, आनंद देतात. त्याला काय हरकत नाही मित्रांनो. एका छोट्या मुलीची गोष्ट होती, छोट्या बाळाचा प्रसंग होता, ते तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा.
प्रसंग चांगला होता, आपल्याला शेअर करण्यात आनंद भेटला. तरी तुम्हाला कसा वाटला आहे एकदा कमेंट करा. काही हरकत नाही मित्रांनो. भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.